राज्यात विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। या महिलांनी ई-केवायसी केलं नसल्यानं त्या योजनेत बसत नव्हत्या हे स्पष्ट झालंय। या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता। या लाडकी बहीण योजनेचा फटका काही प्रमाणात इतर योजनांना देखील बसला होता। राज्याची आर्थिक घडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्यानं अपात्र महिला शोधण्याची मोहीम महिला आणि बाल कल्याण विभागानं राबवली होती। अनेक शासकीय कर्मचारी महिलांच्या नावे काही पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं होतं। योजनेच्या अटी पूर्ण न करणाऱ्या किंवा श्रीमंत घरातील महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्यानं सरकारनं लाभार्थी खातेदारांची ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे आता 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत। 71 लाख लाडक्या बहिणींसाठी या योजनेअंतर्गत मागील 20 महिन्यात सरकारनं 21,300 कोटी रुपये खर्च केलेत। ओळख पडताळणीस मुदतवाढ मिळाल्यानं 31 एप्रिल पर्यंत शिल्लक महिलांनी केवायसी कागदपत्र सादर करावेत आणि प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन सरकारनं केलंय।